पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटीच्या घटनांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आरोप केला आहे की नीट आणि टीएटी या इतर भरती परीक्षांमधील पेपर फुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून भाजप सरकारने शिक्षण व्यवस्थेची लपथरे वेशीवर टांगली आहेत। पेपर फुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सरकारवर निशाणा साधत पेपर फुटतो, विश्वास तुटतो असे म्हणत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई कशी होणार याचं उत्तर सरकारने द्यावं अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या या पत्रकार परिषदेमध्ये नीट पेपर फुटीला जबाबदार असलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नुकतंच महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाची असलेली जी टीईटीची परीक्षा आहे त्याचाही पेपर फुटला। त्याच्याशी संबंधित शिक्षण मंत्री दादा भुसे, धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे या दोन लोकांमुळं महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झालेला आहे। नीट परीक्षा 23 लाखांपर्यंत विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागली। पैशाचं त्यांच्या नुकसान आहे, मेहनतीचं नुकसान आहे आणि पुन्हा जो परीक्षा देण्याचा मनस्ताप आहे तो या मुलांना सहन करावा लागला। 24 पेक्षा जास्त मुलांनी नीट परीक्षेच्या या पेपर फुटीच्या ताणामुळे आत्महत्या केल्या। या आत्महत्या नसून केंद्र सरकारनं केलेल्या संस्थात्मक हत्या आहेत। याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित करावी। परीक्षा पे चर्चा मांडणारे पंतप्रधान, स्वतःची कुठलीही डिग्री न दाखवणारे पंतप्रधान नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील का नाही हा प्रश्न आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित करतो। टीईटीचा पेपर हा शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा पेपर आहे। या महाराष्ट्राचे शिक्षक त्यातून मिळणार आहेत आणि ते शिक्षक इथलं भविष्य घडवणार आहेत। असं भविष्य घडवणाऱ्या लोकांना घेताना जर भ्रष्टाचार होत असेल, पेपर फुटत असेल तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची किती विदारक अवस्था झाली हे महाराष्ट्रासमोर दोन वेळा आलं। 2020 ला पेपर फुटला, कोणावरही कारवाई केली नाही, कोणीही राजीनामा दिला नाही, कोणालाही गजाआड सुद्धा केलेलं नाही। 2026 ला परत पेपर फुटला। मागच्या अधिवेशनात देवेंद्रजी फडणवीसांनी कायदा केला होता, छाती बडवून सांगितलं होतं की कडक कायदा करतो, पेपर फुटी होणार नाही। त्यांनी अशा वल्गना केल्यापासून 4 महिन्यामध्ये टीईटीचा पेपर फुटला। राजस्थानमध्ये पेपर फुटतायत, मध्य प्रदेशमध्ये पेपर फुटतायत, यूपीएससी मध्ये बोगस विद्यार्थी रिझल्ट घेऊन येत आहेत। केंद्र सरकारच्या काळामध्ये, महाराष्ट्र सरकारच्या आताच्या काळामध्ये परीक्षा, शिक्षण व्यवस्था आणि सरकारी नोकर भरती याचा सगळा बोजबारा उडालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हा खेळ आहे। भारताचं भविष्य अशा अडाणी लोकांच्या हातात गेल्यामुळे हे सगळं होत आहे। धर्मेंद्र प्रधान, दादा भुसे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत खासदार राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि आम्ही सगळे काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर आहोत। विधिमंडळाला काल युवक काँग्रेसच्या आमच्या जाबाज कार्यकर्त्यांनी घेराव घातला। एनएसयूआयचे कार्यकर्ते, आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते दादा भुसेंना महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। दादा भुसेंनी पैसे घेतलेले आहेत, आपल्या जवळच्या लोकांना याची कामं दिलेली आहेत। आयुक्तालयापासून शिक्षण परिषदेपर्यंत अधिकाऱ्यांनी उखळ पांढरं केलेलं आहे। ही सगळी लोक गजाआड जाणं हाच महाराष्ट्रातल्या 4 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला असेल। मंदिर असलेल्या विधिमंडळाचे सदस्य यांनी फोडले, लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेमधले सदस्य यांनी फोडले। शिक्षण मंदिर असलेल्या नीट परीक्षा, टीईटी परीक्षा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा जिथं निर्णय होतो अशा महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर सुद्धा यांनी फोडले आणि प्रभू रामाच्या नावानं दिल्या जाणाऱ्या दानपेट्या सुद्धा यांनी फोडल्या। भाजपा सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं आणि महायुतीमधली महाराष्ट्रातली माणसं ही फोडाफोडी करण्यामध्येच 12 वर्षामध्ये यांना रस आहे। जोडणे, नवं काहीतरी घडवणे आणि या देशाला दिशा देणे हे यांच्याकडून होणार नाही। यांना पायउतार झाल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय भेटणार नाही, लोकसभेला आणि संसदेलाही न्याय भेटणार नाही। पेपर फुटतो, विश्वास तुटतो, पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा या देशाचा युवक जुडतो तेव्हा तो भल्या भल्यांचं सरकार पाडतो आणि हे सरकार पाडण्यासाठी आज इथल्या युवकाला या सरकारनेच
त्याला बळ दिलेलं आहे, असे विषय दिलेले आहेत की जे सरळ सरळ युवकांच्या करिअरवर, त्यांच्या नोकरी धंद्यावर, त्यांच्या व्यवसायावर, त्यांच्या भवितव्याच्या वाटचालीवर चाल करून येतात. साधी परीक्षा नीट राबवू शकत नाहीत. ते लोक काय या देशाला चालवणार, काय या राज्याला चालवणार, असा प्रश्न आजचा युवक विचारतोय. एकदा नाही, दोनदा नाही, सातत्याने पेपर फुटी होत असेल, सातत्याने जर का अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका या त्यांच्या जीवनाचे प्रश्न सोडणार आहेत, त्या प्रश्नांच्याच पत्रिका करून त्या वाटल्या जात असतील, तर कशा पद्धतीने या देशातल्या युवकांनी जगावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठलीही कारवाई नाही, कुठलीही त्याबद्दलची ॲक्शन नाही, कुठलीही ठोस घोषणा नाही. सरकार फक्त असा प्रकार घडलाय त्याच्यावरती मूग गिळून गप असतं आणि युवकांची आयुष्य उद्ध्वस्त होताना या ठिकाणी या देशामध्ये अराजक निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीने आता हनुमंतदादांनी सांगितलं, आम्ही सर्व या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणार आहोत, लढणार आहोत. जे या प्रकारात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही ठाम भूमिका आमची आहे. मग ते धर्मेंद्र प्रधान असतील, दादा भुसे असतील, यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि राजीनामा देऊन होणार नाही. या प्रक्रियेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, ज्यांनी चुकीची कामं करून नफेखोरी केली आहे, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता हा रस्त्यावर लढत राहील, या सामान्यांना न्याय मिळवून देत राहील. एक राहील छोटे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.